स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. प्रज्वलित माझ्यासाठी चंद्राला स्पर्शते लगेर आवाजाची, माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात ही. नवीन जॉब शोधायला माहित नाही किती वेळ लागेल ते. तू तर घराची स्थिती जाणतेस पूर्ण. पैशांची सक्त गरज आहे. मी खूप ऐकलंय जिंगल मध्ये गाणी गाण्यासाठी खरंच खूप पैसे मिळतात. कम ऑन ताई, डू इट, से येस. शास्त्रीय संगीत असो की लोकसंगीत असो की सुगम संगीत असो, बेटी संगीत बघ संगीत होत असतं. शिवाय जिंगल पण संगीतच आहे. एक नंबरची फ्रॉड सुद्धा आहे ती बाई. सावधान राहा जरा. एक्सक्यूज मी सर, माझं जरा काम आहे. हे बघा, आम्हाला खूप जोरदार भूक लागली आहे. प्रथम खायचं ऑर्डर करायचं, मग गप्पा टप्पा होतील. हो ना विके? काय ते जरूर. हे आपलं हॉटेल खूप चांगलं आहे, पण हा मला बँड जरा जुना वाटला. 19व्या शतकातली गाणी वाजवीत आहे. बोल मग कुमार, काय खाऊया? हे पापा, इट्स माय बर्थडे टुडे. आज जेवणाची ऑर्डर मी देणार आहे. आय होप यू विल नॉट माइंड विकी. माझी का म्हणून हरकत असावी? पिंकी बेटा, आज तुझा वाढदिवस आहे. तुला पाहिजे ते कर तू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे पिंकीजी. थँक्यू. आम्हाला खुशी आहे की तुम्ही तुमचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आमच्या हॉटेलमध्ये आलात. वुड यू लाईक टू प्लेस द ऑर्डर? येस, ऑफकोर्स. आणि माझी इच्छा आहे खूप की आमची ऑर्डर तुमच्या हॉटेलच्या लॉबी मॅनेजरने घ्यायची. तुम्ही जोशी ऐकलं नाही? आय सेड बोलवा तिला तुम्ही. येस. जोपर्यंत लॉबी मॅनेजर इथे येईल, तुम्ही सर्व डिसाईड करा की तुम्हाला काय खायला आवडेल. तोपर्यंत विकी सोबत मी डान्स करणार आहे. शाल वी डान्स विकी? कम. वा रे वा, खूपच छान आयडिया आहे. आपण पण डान्स करूया. याने भूक अजून पण आणखी वाढणार. चला आता, तुम्ही पण चला. काय बरं झालं? हा तुझा स्कार्फ वाकडा का ग? हो, आणि ही दुर्गंधी पण कुठून येते? तू आंघोळ नाही केलीस का? का हो जिम सर, तुम्हाला नाही वाटत की तुमच्या स्टाफच्या लोकांनी आंघोळ करून स्वच्छ सुंदर कपडे घालून कामावर यावं इथे? तर मग हिला
घाणीला इतकी घाण का येते? माफ करा हा मॅडम, पण बाहेरच्या घाणीला इतकं महत्व नसतंच जितकं आतल्या घाणीला असतं. तसे अनेक लोक पण असतात जे बाहेरनं खरोखर खूप सुंदर दिसतात, सेंट आणि अत्तर लावून फिरत असतात, पण आतनं सुंदर लोकांना त्या कुचका वास येतो हे खरंय. वेल राजा साहेब, जेवण ऑर्डर करूया. तर सांगा काय ऑर्डर करू मी? नो डार्लिंग, प्रथम आपण डान्स करायचा आणि जेवण मग. अरे कुठे चाललीस तू? हा बँड मला मुळीच खास पसंत नाहीये. आम्ही तुझ्या गाण्यावर फक्त नाचणार. आता तू गायचेस, आम्ही दोघं त्याच गाण्यावर नाचणार. तू फक्त रात्रीचे अलका शिरोडकरच्या ऐवजी गायलीस इथे. तेव्हाच डान्सला खरी मजा येईल. हा सो विकी, मला डान्स करायचा मुळीच शौक नाही आणि नाही माझा मूड आहे. व्हॉट इज दिस विकी? आज पिंकी बेटीचा जन्मदिवस आहे. आज तुला तिच्या बघ सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत. हॅलो, गा ग तू. माफ करा मॅम, पण मी गाणं नाही गाणार मुळीच. कशी नाही गाणार मुळीच? इट्स अन ऑर्डर, ओके? एक्सक्यूज मी कल्पना, हाऊसकीपिंग मध्ये तुझी गरज आहे. ए मिस्टर, जा आणि जाऊन तुमचं काम करा. मसणामध्ये गेलास तू आणि तुझं हाऊसकीपिंग. कल्पना गाणं गाणार. मी सांगितलं ना, मी गाणं नाही गाणार म्हणून. कशी नाही तू गाणार? इट्स अन ऑर्डर. तू इथला जनरल मॅनेजर जोशी की इथला जमादार? आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तुझी ही लॉबी मॅनेजर माझ्या मुलीची इच्छा पूर्ण करायला नकार देत आहे आणि तुझा हा लल्लू तिला हाऊसकीपिंग साठी बोलावत आहे. मी तुम्हा दोघांना या हॉटेलमधून बडतर्फ करून टाकीन जरी मुलगी नाही गायली तर. आता इथे तोंड बघत काय उभा तू? जा तोंड घेऊन जा इथनं आणि दुसरी नोकरी बघणं सुरू कर तू. सर, आय से गेट आउट. तुम्ही दोघं ताबडतोब याच वेळेस या नोकरीतनं डिसमिस. थांबा जरा सर. जीवनाचे ऋतू हर पळ बदलतात. जीवनाच्या आसमंतावर सुखदुःखाचे मेघ येतात. खरंच सुखी आयुष्य जगायचंय तर सदा हसत गात तू स्मित कर. हो, कारण ज्यानी परी हसत जगले जीवन, परुष रसिता परी सहज करून. ज्यानी परी हसत जगले जीवन, परुष रसिता परी सहज करुणा.
असं दिसतंय तुला अशा स्वस्त आणि घाणेरड्या बायकाच पसंत आहेत. किती पैसे बोल देणार एक रात्र फक्त या बाईसोबत घालवण्यासाठी? इतकं घाणेरडं फक्त तूच बोलू शकतेस. तू घाणेरडी कल्पना नाही, घाणेरडी फक्त तू. मला तुझा हा थोबडा पण पाहायचा नाहीये. चल हट. बेटा खरं तर राजासाहेब, काल रात्रीच विकीची तब्येत खराब झालीये खरी. कदाचित ह्याच्यासाठीच तो. तब्येत बघा कुमारची शिवाय तुम्हा सर्वांची आता बघा खराब होईल मॅडम. विकीची आजची करणी तुम्हा सर्वांना पण खूपच महाग पडेल. चल तू बेटे. गुरमीत, गडबड होऊन गेली यार, खूपच गडबड होऊन गेली. बड्डे लोक आहेत हे सरजी, काय करणार आता आपण. आणि हे सर्व तो कुमारमुळेच पण झालंय. बिचारी कल्पना विनाकारण बस या लोकांच्या मध्ये भरडली आहे. कल्पना बेटी, मी कसं तुला बेटा थँक्स म्हणू. आज तू माझी नोकरी वाचवलीस बेटी. राजासाहेबांनी तर मला नोकरीतनं काढलंच होतं. मला पण थँक्स कल्पना. सर, तुम्ही मला सांगितलं की ही पिंकी पुन्हा या हॉटेलमध्ये केव्हाच सीन नाही क्रिएट करणार. खरंच कल्पना बेटी, मी हैराण आहे स्वतः. मी खूपच हैराण झालोय. पिंकी स्वतः बर्थडे मनवण्यासाठी या हॉटेलमध्ये येईल, मी केव्हा याचा विचार पण नाही केला. मला वाटतंय असं की या हॉटेलमध्ये परत येणं हीच मी चूक केली आहे खरी. बरं तर हेच होईल की मी आता दुसरा जॉब शोधावा. कल्पना अगं, त्या हडळीची इच्छा जरी असली तरी तुझं काहीच नाही बिघडवू शकणार ती. कल्पना बेटी, मला असं दिसतंय की कुमारला पिंकी आवडत नाही सर आहे. कारण म्हणजे मी खूप जवळून बघत होतो त्याला, पण तो मोठ्या प्रेमाने तुला बघायचा सारखा. कल्पना, तो अगं वाईट माणूस नाहीये ग. जेव्हा पण तो या हॉटेलमध्ये आला फार सभ्य आणि रिस्पेक्टिव्हली वागत आलाय. मला तर वाटते बेटी तो तुझ्यावर, तुम्ही दोघं आपापच्या मध्ये. आम्ही दोघं काय सर? मी निघतो कल्पना बेटी. गुरमीत, हे जीएम सरांना काय सांगायचंय रे? हेच कल्पना की तू आणि कुमार, तुमची दोघांची जोडी खूप. व्हॉट? जस्ट शट अप गुरमीत, ओके? तोंडाला बस येईल ते बडबडतोस. तू आंघोळ नाही केलीस का? कशी नाही तू घालणार? इट्स अन ऑर्डर. तुला अशा स्वस्त आणि घाणेरड्या बायकाच पसंत आहेत. विकी, पार वेडा म्हणू तुला? हा, कोणी अशा तऱ्हेने पार्टी सोडून येतं का? डोकं बिघडलंय का रे तुझं? मला बरं वाटत नव्हतं तिकडे. शिवाय मग पिंकीने मला खूप इरिटेट केलं तिथे. खोटं बोलू नकोस विकी. मी तुला नीट बघत होते पार्टीमध्ये. नुसता बघत होतास तू त्या गाणेवालीला त्या बस ट्रक लावून. आता ऐक, मी खूपच थकलोय.
म्हणून प्लीज तुम्ही पण मला इरिटेट करू नका. नंतर बोलता येईल. विकी, तुला अंदाज आहे राजासाहेबांच्या नाराजीचा? केवळ तुझ्यामुळे आम्ही किती बोलणी ऐकलीत राजासाहेबांची. टू हेल विथ राजासाहेब. शिवाय त्यांच्या नाराजीशी मला मुळी संबंध नाहीये. आय डोंट केअर. बेटा, तू तुझ्या बघ आईशी बोलतोस. ह्याला समजवण्यात मुळीच फायदा नाही. जेव्हा आपलंच नाणं खोटं असेल तेव्हा लोक आपल्याला नावं ठेवणारच. विकी, काल आपण बोललो ना मी तुला समजावलं होतं आणि तू समजलास पण सगळं. पण आज अचानक हे काय होत आहे? डॅड, आपलं बघा, पिंकीचा वाढदिवस मनवायचं ठरलं तर मग कल्पनाचा अपमान करण्याची तिला काय गरज होती? कोण आहे अशी ही कल्पना? सांग, काय नातं आहे तुझं कल्पनाशी? 100 गर्लफ्रेंड्स आहेत तुझ्या, आणि जेव्हापासून तू अमेरिकेतून आलास हेच करतोयस. मी म्हणते फिर, तू मौज मस्ती कर, नो प्रॉब्लेम. पण विकी, कुमार एंटरप्राइजेसचं भविष्य खड्ड्यामध्ये नको टाकूस. तुला माहितीये राजासाहेबांचा किती पैसा लावून झाला आपल्या कंपनीमध्ये? पैसा पैसा फिरून फिरून विषय पैशांवरच येणार बघा घरात. मॉम, अगं काय पण फिलिंग्स, भावना यांना जीवनामध्ये मुळीच महत्व नाही. आता ह्या गोष्टींविषयी तू आधी विचार करायचा होतास विकी. तुझी एंगेजमेंट पार पडलीये. इट्स टू लेट नाव. आता उद्या तू राजासाहेबांच्या घरी जाऊन ये. पिंकीची आणि राजासाहेबांची माफी माग गपचूप. हो, आणि एक, असं काही पुन्हा नाही होता कामा विकी. बेटा, जीवनाचा अशा तऱ्हेने खेळ नाही करायचा. एकदा का तुझं लग्न पिंकीशी होऊन गेलं मग सर्व ठीक होईल. एक मात्र मी तुम्हा दोघांना पण सांगू इच्छितो, मात्र कान उघडू नये का तुम्ही दोघं, की पूर्ण जग इकडचं तिकडे होऊ द्या तरी मी ह्या पिंकीशी लग्न कधीच नाही करणार. गो टू हेल. डोळ्यासमोर नको तुम्हाला. तो तर पिंकी बेटा, काम जाऊ. आय लाईक इट मॉम. कुमार बदललाय पप्पा, कुमार बदललाय. चुप हो बेटी, चुप हो जरा. 200 करोड रुपये फसवले आहेत मी त्याचा बिझनेस पूर्ण फैलावण्यासाठी. शिवाय तो जर्मनीवाला प्रोजेक्ट पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हा कालचा पोरगा स्वतःला मोठा समजतो तरी काय. तू शांत हो जरा बेटी, शांत हो जरा. तू अशी येरा गबळाची सडक छपची मुलगी नाहीयेस. राजा कुलवंत सिंग राठोडची मुलगी आहेस. बघ आपल्या बापाचा खेळ कसा माकडासारखा नाच करायला लावतो उड्या मारून. जरा ऐका, हा आपल्या मुलीच्या जीवनाचा तसा प्रश्न आहे. थंडपणाने काम घ्या जरा प्लीज. तुमचा हा सल्ला ठेवा तुमच्याकडेच. पिंकीला माझ्या सांभाळा. बेटा, सर, या पार्टींची पेमेंट आली आहे. ही भाटे साहेबांची पेमेंट आली आहे, पण यांचा हे मॅटर काय- बस पेंडिंग कसा आहे. आहेस तू कुमार? अरे राजासाहेब, तुम्ही अचानक, तुम्ही का त्रास घेतला? पण मला सांगायचं होतं, मी स्वतः हजर झालो असतो. आम्ही तसे मुलीवाले, आमचं येणंच ठीक आहे. अरे या बसा इथे. आधी मला सांगा, काय घेणार? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? मी काही तुमच्याकडे मुळीच यासाठी नाही आलोय. तुला केवळ हे सांगायला आलोय की पिंकी आमची एकुलती एक मुलगी आहे. शिवाय माझ्या एकुलत्या एका मुलीच्या खुशीसाठी मी कुठला पण थर गाठू शकतो. कुठला पण. राजासाहेब, तुम्हाला सांगायचं काय नक्की? तू दूध पितं मूल नाही मुळीच पण कुमार. पिंकी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते आणि तू
तू तिच्या भावनांशी असा का म्हणून खेळतोस? मी पिंकीच्या भावनांशी खेळतोय? होच रे, मग काय. पोरीच्या वाढदिवशी पण खुलेआम तू सर्वांसमोर तिला धक्का दिलास आणि गेलास तिथं. आपल्या होणाऱ्या बघ पत्नीशी असा हा बर्ताव चांगला आहे? राजासाहेब, काय पिंकीने हॉटेलच्या लॉबी मॅनेजरची पण खुलेआम सर्वांसमोर नाचक्की करणं चांगला वर्ताव होता? अखेर तुझी इच्छा काय कुमार? जर तुला बघ ती लॉबी मॅनेजर इतकीच पसंत होती तर मग तू आमच्या मुलीशी लग्नासाठी तसा होकार का दिलास? तुझ्या प्रोजेक्टमध्ये करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून पण झाली आमची. बोल बघू, काय इच्छा आहे तुझी? आता हे ऐका राजासाहेब, ह्या विषयावर तुम्ही माझ्या मम्मी पप्पांशी बोललात तर बरं होईल. बरं, माझी इच्छा सुद्धा मी मम्मीला पूर्ण सांगितली. हो, त्यांच्याशी मी बोलणार आहेस पुढे. पण एक गोष्ट तू ऐकून ठेव. जर मी माझं फायनान्स विथड्रॉ केलं तर कुमार खानदानाला रस्त्यावर येण्यामध्ये वेळ नाही लागणार. असा मी धडा शिकवणार की 10 पिढ्यांपर्यंत नाही राहणार उभे तुम्ही. भिकारी बनणार आहे तुम्ही सगळे. एव्हरीथिंग इज ओके? काय कर्म ओके? हे काय पकडतात आणि आणतात? जगवाला खूप पैशांची गरज आहे, खरंच खूप गरज आहे. सर फक्त तेवढंच नाही, पण पापांच्या जीवाला पण खूप धोका आहे. जेएम साहेबांचा फोन आला आत्ताच, म्हणाला की तुला म्हणे बोनस मिळालाय. हो पापा, हे घ्या. स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. रवी येतो घेऊनी प्रभात नवी, दश दिशा प्रज्वलित